जो अंग्रेजों के जमाने का जेलर म्हणतो, आधे उधर जाओ आधे इधर जाओ बाकी के मेरे पीछे आओ. आता तुमच्या मागे कुणीच राहिलं नाही, आता दौरे करून काय उपयोग. मला आश्चर्य वाटतं उद्धव ठाकरेंचं. तुम्ही त्यांना एक प्रश्न नक्की विचारा माझ्या वतीनं, की काही दिवसापूर्वी तुम्ही म्हणत होतात की एक तर तू राहशील नाहीतर मी राहीन. मग विमानात बसताना एक तर तू बसशील नाहीतर मी बसेन म्हणून ते खाली का नाही उतरले हो? असे का रंग बदलतायत? ठाकरेंचे 6 खासदार शिंदेच्या शिवसेनेत गेल्यानंतर उद्धव ठाकरे आता मराठवाडा दौऱ्यावर आहेत आणि या सगळ्या संदर्भात आपल्यासोबत खासदार ज्योतिताई वाघमारे. ताई, उद्धव ठाकरे आता मराठवाडा दौऱ्यावर आहेत, तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता? जे लोक महाराष्ट्रातल्या उन्हाळा सहन होत नाही म्हणून महिना युरोपची थंड हवा खायला जातात, त्यांना आज पक्ष फुटल्यावर मराठवाडा आठवला. मराठवाडा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. पण आज जर तिथले खासदार तुम्हाला सोडून जात आहेत आणि तुम्ही मात्र वराती मागून घोडे नाचवल्यासारखं आत्ता दौऱ्यावरती जातायत, त्याचा उपयोग काय आहे? तुम्ही काल म्हणे काहीतरी टीझर जाहीर केलात. महाराष्ट्राच्या जनतेनं ज्यांना लूजर ठरवलंय ते काय टीझर जाहीर करणार? त्याच्यामुळे तुमची अवस्था शोले मधल्या जेलर सारखी. जो अंग्रेजों के जमाने का जेलर म्हणतो, आधे उधर जाओ आधे इधर जाओ बाकी के मेरे पीछे आओ. आता तुमच्या मागे कुणीच राहिलं नाही, आता दौरे करून काय उपयोग. नक्कीच. मात्र शिंदेच्या शिवसेनेत जे पक्षप्रवेश आहे ते जास्त होताना दिसत, नेमकं काय कारण वाटतं? आणि आता आमदारांची सुद्धा चर्चा आहे, असं काही तुमच्याकडे माहिती आहे का? काही आमदार तुमच्या संपर्कात आहेत का? ताई, मी जमिनीवर काम करणारी सर्वसामान्य शिवसैनिक आहे. मला आमदार खासदार कोण संपर्कात आहे याच्याबद्दल काहीच माहिती नाही. मला इतकंच माहिती आहे की आमचे नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या संपर्कात महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी आहेत, शेतकरी आहे, कामगार आहे, सर्वसामान्य शिवसैनिकापासून ते शाखा प्रमुखापर्यंत कुणीही आमच्या नेत्यांना भेटू शकतं. रात्री 2:30-3 वाजता सुद्धा जनतेला भेटण्यासाठी ते उपलब्ध असतात. आणि इतके मेहनत घेणारे नेते हेच आमच्या पक्षाचं बलस्थान आहे. आणि त्यामुळेच आपण बघतोय की केवळ ऑपरेशन 2.0 म्हणजे खासदारांचा प्रवेश नाहीये. साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून दररोज शेकडो कार्यकर्त्यांचे प्रवेश होत आहेत. ऑपरेशन टायगर म्हणजे शिवसेनेचा टायगर एकनाथ शिंदे साहेब आहेत, हे महाराष्ट्रानं स्वीकारलंय. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकाच विमानाने, खरं तर योगायोग आला म्हणावं लागेल, एकाच विमानाने प्रवास केलेला आहे. आणि त्यानंतर अनेक चर्चांना उधाण देखील आले. एकनाथ शिंदेंना यापासून कुठेतरी गुप्त ठेवलं जाते का? त्यांच्यापासून काही लपवलं जाते का? बघा, महायुतीचा संसार खूप सुखानं चालू आहे, त्याची काळजी तुम्ही करू नका. आधी आपल्या घरात काय जळतंय ते बघा. कालचा विमान प्रवास हा फक्त एक योगायोग होता, पण तरी सुद्धा युबीटीच्या लोकांना लगेच वेगळी वेगळी स्वप्न पडायला लागली. जाऊ दे ना ताई, बुडत्याला काडीचा आधार तरी राहू दे ना. दिल को बहलाने के लिए ये ख्याल भी उनके लिए अच्छा है. पण मला ताई बघा आश्चर्य वाटतं उद्धव ठाकरेंचं. तुम्ही त्यांना एक प्रश्न नक्की विचारा माझ्या वतीनं, की काही दिवसापूर्वी तुम्ही म्हणत होतात की एक तर तू राहशील नाहीतर मी राहीन. मग विमानात बसताना एक तर तू बसशील नाहीतर मी बसेन म्हणून ते खाली का नाही उतरले हो? असे का रंग बदलतायत? त्यांना सांगा हे वागणं बरं नवं. ठाकरेंच्या काही कार्यकर्त्यांकडून आता म्हणतात येते की ऑपरेशन टायगर नाही, एकनाथ शिंदेचे ऑपरेशन डिलिव्हरी झालेत आणि खोके देऊन त्यांनी हे सगळे खासदार बोलवून घेतले. ताई, मला सांगा, तुम्ही पण एक महिला आहात आणि मी पण एक महिला आहे. डिलिव्हरी म्हणजे बाळंतपण हा किती पवित्र शब्द आहे. गरोदरपण, बाळंतपण आणि बाळंत होताना एक बाई ज्या वेदना सोसते त्याची हे लोक थट्टा करतायत. त्यामुळे मला त्यांना एकच सांगायचंय की अरे, मातृत्वासारख्या पवित्र शब्दांची सुद्धा जे लोक राजकीय हेटाळणी करतायत ना, ते वैचारिक दृष्ट्या वांझोटे झालेत म्हणून त्यांना ही भाषा सुचते. तो संजय राऊत, यू आर सेइंग दॅट somebody is pregnant, but as per the rules of nature a man can't be pregnant, but you are very arrogant and your leadership is ignorant. So महाराष्ट्राची जनता तुम्हाला घरी बसवणार आहे परमनंट. तुम्ही मगाशी पत्रकार परिषदेमध्ये म्हणालात की वेड्या बहिणीची वेडी माया. आम्हाला सुद्धा एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री झाल्याचं पाहायला आवडेल. तर किती दिवसात हे चित्र साधारण दिसू शकतं? काय स्पष्ट होईल? खरं आहे ना ताई, वेड्या बहिणीची वेडी माया असते. आपला भाऊ सर्वोच्च पदावर बसावा हे मलाच नाही हो, महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींना वाटतं. कारण या भावानं आपलं मुख्यमंत्रीपद स्वतःच्या घरादारासाठी, लेकरा बाळांसाठी नव्हे तर आमच्यासारख्या लाडक्या बहिणींना सक्षम करण्यासाठी वापरलं. म्हणूनच एक गरिबाघरची लेक
आज दिल्लीला राज्यसभेत तुम्हाला दिसतेय आणि लाडक्या बहिणींना दर महिन्याला ओवाळणी मिळतेय. राहता राहिला विषय हे सगळं कधी होईल, तर मला वाटतं की भविष्यकथनाचा ठेका तर संजय राऊतांनी घेतलाय. मागच्या 4 वर्षापासून ते नुसतं माफ करा, मागच्या 4 वर्षापासून ते नुसतं भविष्यच सांगतायत. तर मला अशा पद्धतीचं कुठलंच भाकीत करता येणार नाही. पण वेड्या बहिणीची वेडी माया नक्कीच म्हणते की आम्हाला आमच्या लाडक्या भावाला मुख्यमंत्री पदावर बघायला आवडेल. ताई 80 लाख लाडक्या बहिणी आता अपात्र ठरलेल्या आहेत, त्यांचं ते हप्ता येत नाहीये. खरं तर त्यामध्ये बऱ्याच काही लोकांनी चुकीच्या पद्धतीनं जर लाभ घेतलेला असेल तर त्यामध्ये मला वाटतं की अशा पद्धतीच्या घटना घडलेल्या आहेत. तर माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी वारंवार सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही आणि ती योजना बंद करणारा माईकालाल अजूनही जन्माला आलेला नाही. त्यामुळे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब सगळ्या लाडक्या बहिणींना न्याय देतील हा आम्हाला विश्वास आहे. खूप खूप धन्यवाद. प्रियंका परदेशी, story.com. पण सांगू नये.